नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सौंदर्य टेलरिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। खास करून हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी मराठीमध्ये बनवलेला आहे। साधं ब्लाऊज कसं कट करायचं हे शिकवते मी आज तुम्हाला, ज्याला फोरटक्स ब्लाऊज असे म्हणतात। ज्या साईडनं हुक आहे त्या साईडनं घ्यायचं। त्याला याच्यामध्ये 10.5 इंच घ्यायचं आहे। साडे 10 टाकल्याच्या नंतर कापून घ्यायचं याला। नंतर हा फोल्ड खोलून घ्यायचा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। ही बाजू सरळ करून घ्यायची। आपल्या ब्लाऊजची उंची मागच्या बाजूने घ्यायचं, शोल्डर पासून तर मागच्या डाचापर्यंत घ्यायचं। ही 13 आहे। आपण कपड्यावर पण 13 मध्ये 1 इंच प्लस करूया, 14 इंच टाकायचं। ब्लाऊज कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे ही। याच्यानंतर याला असं फोल्ड करून घेऊया। या पद्धतीने फोल्ड करून घेऊया। आता शोल्डरचं माप घेऊया। शोल्डरला 5.5 इंच टाकूया। गळ्यासाठी 2.25 इंच, इथे 5.5 इंच, समोरच्या गळ्यासाठी असं 2 इंच टाकून याचा डब्बा आकार करून घेऊया। याच्यामध्ये अर्धा इंच टाकून गोल राऊंड घेऊया। हे झालं समोरचा गळा। मोंड्याला 5.5 टाकूया आपण। खूप सोपी पद्धत आहे ही, नक्की कट करून बघा। सेंटरमध्ये 1 इंच टाकून मोंड्याचा गोल आकार देऊया आपण। सगळं पॉइंट पॉइंट शिकायचं म्हणल्यावर आणि ही सांगायचं म्हणल्यावर व्हिडिओ थोडा लॉंग होतो। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलं तरच तुम्हाला सगळं समजेल। माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा तुम्हाला आवडलं तर। मागची बाजू आपण 14 इंच टाकलो होतो। मागच्या बाजूपेक्षा समोरची बाजू ही 1 इंच मोठी असते। मागच्या बाजूपेक्षा 1 इंच वाढ असतो समोरच्या बाजूला। मागच्या बाजूला 14 टाकलो आपण, समोरच्या बाजूला 15 घेऊया। त्यानंतर क्रॉस पट्टीसाठी 3.5 इंच टाकूया आणि इथं 2.5। ह्या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार द्या। खूप सोपं आहे फोरटक्स ब्लाऊज, काही नाही। शोल्डर, गळा, गळ्याचा आकार, मोंढा, मोंड्याचा आकार, हा झाला आपला फोरटक्स ब्लाऊज। इथे 2.5 इंचावर असं निशाण करून घ्यायचं। इथे 3.5 इंच घेऊन 2 इंचावर अशा पद्धतीने खालची बाजूचा जे डाच आहे थोडा मोठा राहतो आणि मोंढ्यामधून इथपर्यंत 2.5 इंचावर
डास घ्यायचा आहे आपल्याला. 2.5 किंवा 3 चालते. आपला माप मोठा असेल तर थोडा मोठा घेतला तरी चालते. हे सेंटरच्या बाजूमध्ये डास घ्यायचा, इथे पण इथे डास घ्यायचा आणि याच्या पण सेंटरच्याच बाजूमध्ये डास घ्यायचा, ह्या सेंटरच्या बाजूमध्ये असं. हा निदान 4-4.5 इंच आला तरी चालतो, मापानुसार येतो हा डास. हे झालं आपलं फोर्टक्स ब्लाऊज. हा माप झालाय. आता आपण कट करूया. अगदी सोपी पद्धत आहे ही. चला तर आता आपला हा माप झालाय, कट करून घेऊया. आधी थोडंसं कापून घ्यायचं आणि वरचे 2 पल्ले घेऊन जसं आपला मोंड्याचा आकार दिलेला आहे त्यानुसार कापून घ्यायचं. फक्त वरचे 2 पल्ले असं काढून घ्यायचं आणि जिथे आपला मोंड्याला 1 इंच घेतलं होतं तिथे अजून एक आपण अर्धा इंच वाढवायचं आणि इथे बरोबर घ्यायचं, इथे बरोबर घ्यायचं आणि असं गोल राऊंड घेऊन या अर्ध्या इंचला घेऊन असं करून घ्यायचं. ही मागची बाजू आहे. मागची बाजू थोडी रुंद येते पाठीला, त्याच्यामुळे वाढ असते. हा झाला मोंडा. नंतर शोल्डर कट करून घ्यायचं. नंतर असा समोरचा गळा कापून घ्यायचा. त्याला समोरचा गळा त्याच्यानुसार. त्यानंतर हा क्रॉसपट्टी कापून घ्यायची. ही झाली क्रॉसपट्टी. हा झाला समोरचा भाग. तर मागचा गळा टाकायचा आपल्याला. साडेतीन इंच आहे मागचा गळा. आपण 4 इंच घेऊया. चार, 2 आणि जिथं आपण कट केलं होतं ना थोडं तिथून असं मिळवूया याला. चौकोनी गळा म्हणतच, चौकोनी गळा जर हवा असेल आपल्याला तर याच्यात थोडंसं वाढ करून असं सेम चौकोन आकार कापून घ्यायचा, जे डब्बा गळा म्हणतो आपण. आणि गोल गळा पाहिजे असेल तर असं अर्धा इंच घेऊन ते थोडंसं आकाराच्या बाहेर जायचं आपल्याला त्या चौकोनी डब्याच्या आणि असं गोल राऊंड द्यायचं. हे झाली मागचा गळा झाला. हा चांगलं काही शिकायचं म्हणल्यावर थोडा वेळ द्यावा लागतो आणि व्हिडिओ लॉंग झाला, पण याच्यात नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला जे काही येत नसेल ते याच्यातून कळून येईल. पाठीच्या डाचासाठी आपल्याला 4 इंच किंवा 3.5 इंच चालते आणि असा खचका मारून द्यायचा. खचका मारण्याचं कारण असं की दोन्ही डाचं व्यवस्थित दोन्ही एका ठिकाणावर येतो म्हणून मारून घ्यायचा. ही झाली मागची बाजू. आता आपण आस्तीन कापून घेऊया. ह्या पद्धतीनं फोल्ड करूया. कधी पण शिलाईमध्ये किनार येऊ नये, किनारमुळे शिलाई व्यवस्थित येत नाही, टप मारती. एक इंच घेऊया. तुरपाईसाठी आपल्याला फोल्ड करायचा. हा साधा ब्लाऊज आहे, अस्तरचा असेल तर गरज नाही पडत ह्या फोल्डची. हा साधा ब्लाऊज आहे. आस्तीन 4 इंच आहे. इथे फोल्ड करत आहोत आपण, त्याच्यामुळे 4च्या
4मध्ये फक्त आपण अर्धा इंच मिक्स करायला प्लस करत आहोत, कारण इकडे फोल्ड केलेला आहे. अर्धा किंवा 1 इंच आपण प्लस करू शकतो मापामध्ये अस्तींच्या. ते 2.5 इंच काढायचं आपल्याला ह्या पद्धतीने. इथे वरच्या बाजूला ज्या साईडला पॅक बाजू आहे त्या साईडला 4.5 टाकून, खालच्या साईडला खुली बाजू आहे ती खालच्या बाजूने येते 4.5 टाकायचं आहे, त्याच्यातून 2.5 काढायचे आणि अशा प्रकारे आकार द्यायचे. आणि याच्यामध्ये इथे 2 इंच घ्यायचं, 2 इंच या 1.5 इंच खालून आपण ह्या पद्धतीने आकार देतो. आपला मच्छी आकार म्हणतात. आपला हा दंड घेर 6 इंच आहे. ही आपली फिटिंग आहे अस्तींची 6 इंचाची. याच्यात 1.5 इंच प्लस करायचं, प्लस. आता आपण याला कट करून घेऊया. अशा पद्धतीनं कापून घ्यायचं, याला खचका द्यायचा. हे आपल्याला फोल्ड करण्यासाठी ओळख. ही झाली आपली अस्तीन. हे झालंय आपलं 4 टक्सवालं ब्लाऊज. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, कारण का मी नवीन जे व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला येईल. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि कमेंट पण करा. आवडली ना तुम्हाला कटिंग? नमस्कार.